मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। आता सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, ह्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं दोन्ही सुद्धा बाजूंना। आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे। कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे अशा पद्धतीने इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। गुढी पडू देऊ नका। आता इथे मी जास्तीचा कपडा कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। आता त्याच पद्धतीने ही सुद्धा कटोरी पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। कपडा आपला प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा। आता जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा कट करून झालेला आहे, दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या। आता इथे आपल्याला कटोरी जोडतो ती बाजू अस्तर जोडून पूर्ण तयार करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना असं ठेवून घ्यायचं अस्तर। आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। अस्तर सुद्धा ठेवताना एकसारखं ठेवलं गेलं पाहिजे, नंतर जोडून घ्यायचं आहे। आणि कपडा सुद्धा आपला इथे प्लेन मध्ये आहे का ते सुद्धा बघत जा। बऱ्याच वेळा काय होतं गुड्या पडल्यासारखं होतं सिल्की कपडा असेल तर। आता इथे बघू शकता अस्तर जोडून झालं, जेवढा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते, म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे। एक बाजू आपली इथे परफेक्ट झालेली आहे। आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आकारामध्ये। कपडा सुद्धा प्लेन मध्ये आहे का ते सुद्धा बघत जा। बऱ्याच वेळा काय होतं मग गुड्या पडतात। अस्तर जोडून झालं। आता जेवढा शिल्लक कपडा आहे ना ब्लाऊज पीस मधला अस्तरच्या बाहेरचा कपडा तेवढा इथे मी कट करून टाकते। इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे। दोन्ही सुद्धा बाजू झालेल्या आहेत व्यवस्थित आपल्या इथे। आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे। ही सुईची बाजू लक्षात ठेवा, ही सुईची बाजू आहे। ह्याच्यावरती अस्तर ठेवून घेते। अस्तर ठेवून झालं। आता इथे सर्वात आधी अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण काय करतो उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडावंच लागतं। वाटलंच तर मार्किंग करून घ्या, नंतर शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, म्हणजे काय होतं पलटी करायला सोपं जातं। आता इथे मी अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला पलटी करून घेतला आणि अशी एकदम कडेकडे एक शिलाई देऊन घेतली, म्हणजे काय होतं पाठीची बाजू सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते, गुड्या पडत नाहीयेत त्यासाठी। आता बघू शकता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आकारामध्ये। आता इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते। शोल्डर गळा सावकाशमध्ये व्यवस्थित आकारामध्ये गळ्याचा आकार आहे व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं। आता जेवढा माझा शिल्लक कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे मी कट करून टाकते व्यवस्थित आकारामध्ये। इथे आपला कपडा कट करून घ्यायचा आहे सावकाशमध्ये। आणि ह्याचा मी तुम्हाला कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। कटोरी ब्लाऊज परफेक्ट सोपी पद्धत आहे, नक्की बघू शकता। बघू शकता अस्तर जोडून झालं, जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा सुद्धा कट करून झाला। आता इथे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे। इथे बाहीला आपल्याला थोडासा जोड द्यावा लागणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं कपडा कमी असतो, कधी कधी आपल्याला बाहीला सुद्धा जोड द्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। फक्त इथे आपल्याला खोलगट बाजूलाच मार्किंग करून घ्यायचं असं, म्हणजे कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येतं ते आपल्या लक्षात येतं। आता इथे ब्लाऊज पिसाचा कपडा असा ठेवून घेतला मी। ही सुईची बाजू आहे ब्लाऊज पिसाच्या कापडाची, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या। आता ही बाजू ह्याच्या बरोबर अशा समोरच्या बाजूला झाली पाहिजे, म्हणजे काय होतं इथे आपले उलट होत नाही, ते लक्षात ठेवा जा नेहमी। बऱ्याच वेळा बाही उलटी जोडली जाते, कोणती बाजू कोणत्या बाजूला येते ते आपल्या लक्षात येत नाही, त्यासाठी असं सर्वात आधी ठेवून घ्या। आता इथे सर्वात आधी आपल्याला जेवढा जोड कमी पडला आहे तेवढं देऊन घ्यायचं आहे। अर्धा इंच पकडायला विसरू नका, किंवा जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल।
इथे आपला जोड व्यवस्थित बसलेला आहे का ते सुद्धा बघत जा, कपडा सापडलेला आहे का असं बघत जा नेहमी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपल्या जोडच्या कापडावरती आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आता ही बाजू असं ठेवून घेत जा, म्हणजे जोड द्यायला सुद्धा सोपं पडतं आणि चुकत नाही कधीच. आता इथे असं ठेवून घ्या. बरोबर तेवढ्या उंचीचा कपडा काढत जा, किती जोड आलेला आहे तेवढ्या, आणि लांबीचं सुद्धा तेवढाच काढून घ्यायचा, किंवा असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. इथे आपली पूर्ण दाबटीप टाकून झाली. अस्तर एकसारखं ठेवून घेतलं. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच पकडावंच लागतं. आता इथे बघू शकता दाबटीप टाकून घेते. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला दंडगेरच्या बाजूला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे समोरची बाजूसुद्धा दिसायला व्यवस्थित आणि एकसारखी दिसून जाते त्यासाठी. आता इथे बघू शकता अस्तर जोडून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित आकारामध्ये. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतला. आता जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे, आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं, म्हणजे बाहीची उंची आपली परफेक्ट होऊन जाते त्यासाठी. इथे आपली एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे बघू शकता, आणि आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. इथे मी दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने जोडून तयार करून घेतली. आता इथे आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा एकसारखं ठेवून घेतलं मी. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचावरती 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, आणि वरच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर 15-16 असेल तर त्यांनी 3 इंच ठेवलं तरीसुद्धा चालेल, किंवा 3.25 इंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. उभं मापा ते लक्षात ठेवा. आता इथे मी 1.5 इंच खोलगट भाग तयार होण्यासाठी 1.5 इंच घेतलं, आणि वरच्या बाजूला घेतलं 2.5 इंच. ब्लाऊजची उंची कमी असल्यामुळे एवढं घेतलं मी, वरच्या बाजूला 2.5 इंच, ते लक्षात ठेवा. आणि उंची जास्त असेल तर मग तुम्ही 3 इंच 3.25 इंचपर्यंत ठेवू शकता. आता इथे दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या आपल्या. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. शिलाई देऊन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर, परत एकदा डबल शिलाई देऊन घेतली. आता हे कधीही कट करत जाऊ नका, अशी घडी करून पूर्ण पॅक करून घ्यायचं. आता इथे बघू शकता एकसारखं पकडायचं आहे, आणि शिलाई देऊन पूर्ण तयार करून घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजूनं डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. आता इथे असा कोपरा पकडायचा आणि घडी करून शिलाई देऊन पूर्ण पॅक करून घ्यायचं. ते कधीही कट करत जाऊ नका. बघू शकता कटोरीचा आकारसुद्धा परफेक्ट आला, आणि आपला इथे खोलगट भागसुद्धा परफेक्ट झालेला आहे. आता इथे अशी घडी करून घ्या. आता ही कटोरी आपल्याला 2 पीस कटोरीसारखी करायची आहे. ह्याचा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, पाहू शकता. कसं वाढवून घ्यायचं सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आणि दोन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं आहे. असं ह्यासुद्धा बाजूला सेमच अंतर झालं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका. दोन्हीसुद्धा बाजूनं वाटलंच तर मोजून घ्या, पण कमी जास्त होऊ देऊ नका दोन्हीसुद्धा बाजूंना. नाहीतर काय होतं, तयार झाल्याच्या नंतर कमी जास्त होऊन जातं. त्यासाठी दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या. मार्किंग करून घेते. ह्यासुद्धा बाजूला सेमच मार्किंग करून घेते, म्हणजे काय होईल, आपल्या इथे कमी जास्त होणार नाही. आता दोन्हीसुद्धा बाजूंना एकसारखं मार्किंग करून घेते. कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. आणि टोक ना शिलाईमध्ये सापडलं गेलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. परफेक्ट असा खोलगट भागसुद्धा तयार होतो ह्याच्यामध्ये. बसायला कटोरी एकदम अशी परफेक्ट बसते. आणि अर्धा इंचपेक्षा कमी पकडायचं आहे. दाखवलं त्या पद्धतीने सर्वात आधी मार्किंग करून घेऊ शकता. आता इथे शिलाई देऊन घेते. बरोबर मार्किंगवरती द्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्या. एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होतं, पूर्ण पॅक होऊन जातं. दोन्हीसुद्धा बाजू तयार झाल्या. बघू शकता इथे आपला परफेक्ट असा खोलगट भागसुद्धा तयार झाला, आणि बसायला परफेक्ट बसणार. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात टोकसुद्धा येणार नाही आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. दुसरीसुद्धा बाजू बघू शकता इथे. फक्त मार्किंग एकसारखं झालं पाहिजे दोन्हीसुद्धा बाजूंचं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे कटोरी जोडून घ्यायची. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आता इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. असं ठेवून घ्या ह्याच्यावरती, आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका.
किंवा तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडायचं आहे, फक्त कमी पकडू नका. आणि कटोरी खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे. जोडायला परफेक्ट पुरते ते लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपण इथे वाढवूनसुद्धा घेतलेलं आहे, त्याच्यामुळे जोडायला परफेक्ट पुरते. डबल शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे. बघू शकता इथे परफेक्ट आकारसुद्धा आलेला आहे आणि परफेक्ट जोडायलासुद्धा आपली इथे पुरलेली आहे. व्यवस्थित आकारामध्ये जोडून घेतली. आता इथे काय करायचं, आपलं जेवढं शिल्लक आहे ना, माझं थोडंसं शिल्लक आहे बघू शकता. असं जर राहिलं तर काय करायचं, एका लाईनीमध्ये सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्यायची, नंतर एका लाईनीमध्ये कट करून टाकलं तरीसुद्धा चालतं. एक बाजू तयार झाली. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. इथे मी अर्धा इंच पकडलेलं आहे. तुम्ही जेवढं पकडता तेवढं इथे तुम्ही पकडूसुद्धा शकता, फक्त खेचू नका, नाही तर गुड्या पडल्यासारखं होतं. इथे आपली दुसरीसुद्धा बाजू जोडून झाली. ओपन करून दाखवते, बघू शकता आकारसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये. आता इथे आपलं शिल्लक आहे थोडंसं, एका लाईनीमध्ये सर्वात अधिक शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून टाकलं तरीसुद्धा चालतं, पण जोडायला परफेक्ट पुरते ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. उंच बाजू हुक आणि लूपपट्टीच्या बाजूला असते ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि ठेवताना असं ठेवून घ्या, ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे चुकत नाही. अस्तरसुद्धा ठेवताना असं ठेवून घ्यायचं, उंच बाजू उंच बाजूला, उंच बाजू उंच बाजूला, म्हणजे काय होतं, चुकत नाही. बऱ्याच वेळा चुकतं. असं ठेवून घ्या. ब्लाऊज पीस आणि अस्तर खालच्या बाजूला ठेवून झालेलं आहे. आता दुसरीसुद्धा बाजू, ब्लाऊज पीस वरच्या बाजूला, अस्तर खालच्या बाजूला, असं ठेवून घ्यायचं. उंच बाजू आपली हुक आणि लूपपट्टीच्या बाजूला झाली पाहिजे ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथं काय करायचं, असं ठेवायचं, एकावरती एक, कमी जास्त होऊ नाही द्यायचं अजिबात. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आपण काय केलं होतं, क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घेतलं ना, म्हणूनसाठी इथं आपल्याला अर्धा इंच पकडायचं आहे. तेव्हा उंची परफेक्ट होते, नाही तर कमी जास्त झालं तर उंची कमी जास्त होणार, लक्षात ठेवायचं नेहमी. कमी जास्त होऊ देऊ नका. बघू शकता परफेक्ट जोडायला क्रॉसपट्टी पुरलेली आहे. घडी त्या पद्धतीने काढू शकता. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि अशी घडी करून घ्या. गोल आकारामध्ये अस्तरचा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा, एकसारखं पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. सोपं आहे एकदम, फक्त खेचून पकडायचं नाही किंवा कमी जास्त होऊ द्यायचं नाही. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या. जोडून झाली पूर्ण. आता इथे हे सुईचं करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यावा लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि शिलाई पूर्ण आतल्या बाजूला जाते, वरच्या बाजूला अजिबात दिसत नाही. आता इथे बघू शकता थोडंसं जास्त आहे, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. राहिलं तर करू शकता, एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. आता एक बाजू परफेक्ट झालेली आहे, बघू शकता इथे. आता इथे आपली दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची. एकसारखं ठेवा, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. तिन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका, म्हणजे काय होतं, उंची कमी जास्त होणार नाही तुमची, फिटिंगलासुद्धा कमी जास्त होत नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण जोडून झाली. आता हा कपडा असा ठेवून घ्यायचा आणि घडी करून घ्यायची. गोल आकारामध्ये हा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा, म्हणजे ब्लाऊज पिसाचा कपडा अस्तरच्या कपडावरती ठेवून घेतला आणि पूर्ण जोडून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका इथे सुद्धा, म्हणजे उंची कमी जास्त होत नाही, नाहीतर फिटिंग कमी जास्त होऊ शकते. आता पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे. पूर्ण परफेक्ट जोडून झाला. आता थोडंसं जास्त आहे, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. राहिलं तर करू शकता. इथे बघू शकता आपली दुसरीसुद्धा बाजू जोडून झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा ही पद्धतनं नक्की वापरत जा. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार झाल्या. हुक आणि लूपपट्टी जोडून घेते. आता इथे आपल्या सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्यायची आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. आणि पट्टीची खालच्या बाजूला अशी घडी करून घ्या, म्हणजे धागे निघणार नाही आहेत. त्यासाठी दापटीप टाकून घ्यायची आहे. दापटीप बरोबर आपली इथे पट्टीवरती आली पाहिजे. आता इथे असं घडी करून घ्या परत एकदा आणि पूर्ण पट्टी जोडून घ्या. थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. पट्टी जोडून झाली. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. शिल्लक असेल तरीसुद्धा कट करून घेऊ शकता. अस्तर बऱ्याच वेळा शिल्लक राहतं, कट करूनसुद्धा टाकू शकता. आता इथे दुसरीसुद्धा बाजू लूपपट्टी जोडून घेते उलट बाजूने.
आणि सुईच्या बाजूला काढावी लागते, लक्षात ठेवायचं आहे. असं घडी करून घ्या खालच्या बाजूला, म्हणजे तुमचे धागे निघणार नाहीत, कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आता दाबटीप टाकून घेते आणि पट्टी वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. आता इथे एवढं मी शिलाईमध्ये पकडलं. आता असं घडी करून घ्या परत एकदा आणि ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्या, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरीसुद्धा चालतो. ते लक्षात ठेवत जा नेहमी. बघू शकता व्यवस्थित जोडून झालेलं आहे पट्टीसुद्धा. आता इथं काय करायचं, दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघत जा नेहमी. पायपिंगच्या आधी बघत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. जी पट्टी जास्त आहे लगेच मार्किंग करून घ्यायचं, असं बघत जा. त्यासाठी सावकाश समजून सांगत असते, म्हणजे तुमचंसुद्धा कुठे चुकणार नाही. असं ठेवूनसुद्धा बघू शकतो आपण इथे. नाहीतर ब्लाऊज तयार झाल्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं हुक वरती खाली होऊन जातं. असा आकार देऊन घ्यायचा लगेच, अर्धगोल जास्त असेल तर, आणि शिलाई देऊन घ्या. नंतर कट करून टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्या लगेच. असं जास्त राहिलं तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट येऊन जातो आपला. आता इथं ठेवून बघायचं परत एकदा आपलं बरोबर आहे का. झालं बरोबर, ही पद्धत वापरत जा. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं लगेच. असं पकडायचं, वरच्या बाजूला पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या, नंतर मार्किंग करून घ्या. किंवा जी तुमची पद्धत असेल मार्किंग करण्याची एकसारखं, ती पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. असं मार्किंग करून घ्यायचं फक्त एकसारखं. आता इथे त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची, थोडंसं बंद करून घ्या आणि त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती बरोबर, म्हणजे मार्किंगवरती बरोबर. फक्त मार्किंग करताना एकसारखं करत जा, म्हणजे हुक उचललं जात नाही किंवा एकसारखं होऊन जातं. ब्लाऊज बसायला सुद्धा परफेक्ट बसतो. थोडंसं बंद करून घेतलं आणि एक शिलाई देऊन घेते बरोबर मध्यभागी पट्टीवरती. बघू शकता परफेक्ट झालं. आता इथे बघू शकता आपण ब्लाऊज पीस कटिंग करताना ही पट्टी काढली होती मी, पायपिंगसाठी ह्याचा मी वापर करणार आहे. मधून कट करून घेते. आता ही पट्टी इथे मी जोडून घेते. जोडून बरोबर इथे मी चौकोन तयार केलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, क्रॉसमध्ये पकडायचं. असं क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कपडा पुरत नसेल तर असं जोडून घ्या, चौकोनी आकार करून घ्यायचा बरोबर कापडाचा आणि असा क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि शक्यतो पट्टीचा वापर करायचा आणि बरोबर पट्टीच्या मापाच्या अशा क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या. सोपं आहे एकदम. आता इथे बरोबर त्या लाईनीवरती कट करून घ्यायच्या. आपल्याला जेवढ्या पट्ट्या लागतात तेवढ्या कट करून घ्यायच्या अशा. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार उठून दिसेल तो कलर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. साडीमधला कलर वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा गोल्डनमध्ये कलर वापरलं तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार पायपिंगच्या पट्ट्या ठेवू शकता, म्हणजे ब्लाऊजसुद्धा तुमचा आणखीन उठून दिसेल पायपिंगमुळे. आता इथे मी काय करते, एकाला एक पट्ट्या अशा जोडून घेते. आता इथे मी पूर्ण पट्ट्या जेवढ्या लागतात ना तेवढ्या एकाला एक अशा जोडून घेते. आता इथे मी जेवढ्या पट्ट्या लागतात ना तेवढ्या सर्वात आधी जोडून घेतल्या. आता शोल्डर खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा उतरलं जातं. त्यासाठी मापाचा ब्लाऊज घ्यायचा. जिथे आपली कटोरी तयार आहे असं मार्किंग करून घ्या. शोल्डर जिथे तयार आहे सेम मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती सुद्धा इथे सुद्धा आपली कटोरी तयार आहे, दोन्हीसुद्धा मार्किंग करून घ्या लगेच. आता ही कटोरी ह्याच्यावरती ठेवून घ्या, कटोरीवरती कटोरी ठेवून घ्या, शोल्डरवरती शोल्डर ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. असं मार्किंग करून घ्या. आता बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारखं करून घ्या, लगेच मार्किंग करून घ्यायचं दोन्हीसुद्धा बाजूंना. इथे सुद्धा मी एकसारखं मार्किंग करून घेते. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी, म्हणजे शोल्डर परफेक्ट बसतं दोन्हीसुद्धा बाजूंचं एकसारखं. आता ठेवूनसुद्धा बघू शकतो परफेक्ट आहे का. दोन्हीसुद्धा बाजू एकसारखं करून घ्या, तेव्हा तुमचा ब्लाऊज गळ्यामध्ये शोल्डरमध्ये परफेक्ट बसणार. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करायचं, आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंचं. आता पाठीची बाजू ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्या. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि गळ्याच्या बाजूला ठेवताना एकसारखं झालं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका. आता जेवढं आपण मार्किंग केलं तेवढं शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे तयार करून घ्यायचं. डबल शिलाईसुद्धा देऊन घेते. गळ्याच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू मार्किंग इथं आहे बघू शकता. वाटलंच तर पाठीच्या बाजूवरती सुद्धा मार्किंग करून घ्या, फक्त चुकू देऊ नका. डबल शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे.
म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं. इथे बघू शकता आपलं शोल्डर जोडून झालं दोन्हीसुद्धा बाजूंचं. आता इथे बघू शकता थोडासा आपला कपडा शिल्लक आहे, व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. मार्किंग करून कट केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे सुद्धा थोडंसं माझं शिल्लक आहे, पण असं बघत जा बाही जोडण्याआधी. आता काय होतं, बाहीची उंची कमी जास्त होऊन जाते. किंवा दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या बघायच्या आपल्या आहेत का. आता इथं काय करायचं, आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी पट्टी जोडून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या. थोडंसं बंद करून घेतलं आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची अर्धा इंच पकडत पकडत. म्हणजे आपला गळासुद्धा इथे व्यवस्थित असा तयार होऊन जातो, व्यवस्थित मापामध्ये. इथे अर्धा इंच पकडायचं आहे, ते लक्षात ठेवायचं. शोल्डर पाठीच्या बाजूला करून घ्यायचं आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडंसं ठेवा अंतर आणि नंतर कट करून टाका. आता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघा. लगेच कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे अशी पट्टी ठेवून घ्यायची. ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात. नंतर जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे पायपिंग झाल्याच्या नंतर आपले धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. आपण सुरुवातीला पट्टी जोडताना अर्धा इंच पकडलं, त्याच्यामधला थोडासा कपडा सापडू द्यात. मग ही पट्टी जोडताना म्हणजे काय होतं, पायपिंग तयार झाल्याच्या नंतर आपले धागे दिसत नाहीत त्यासाठी. आणि आपली पायपिंगसुद्धा पलटी पडत नाही आहे. आता इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. धागे असले तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचं, किंवा जास्तीचा कपडा असेल असे कोपरे राहतात. आपण जोड देतो ना पट्टीला, त्याच्यासाठी असे कोपरे राहतात. सावकाशमध्ये कट करून घ्या. शिल्लक राहिले तर कट करून टाकले. आता इथे बघू शकता एक प्रकारची पायपिंगसाठी आपली पट्टी तयार होते व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढ्या मापामध्ये ठेवायचे आहे, जाड नाजूकमध्ये आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. थोडंसं बंद करून घेतलं आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. आणि पायपिंगच्या पट्ट्या काढताना नेहमी क्रॉसमध्ये काढत जा. म्हणजे ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने कपडा बरोबर वळला जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे गळ्याचा आकार परफेक्ट येऊन जातो, पायपिंग पलटी पडत नाही. क्रॉस पट्ट्या काढल्यामुळे आपला खूप फायदा होतो, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आणि तुम्हाला जेवढा कपडा ठेवायचा आहे ना वरच्या बाजूला, तेवढंच ठेवायचं आहे. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. बघू शकता पायपिंग परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आवडीनुसार इथे तुम्ही कलरचा कपडासुद्धा वापरू शकता. साडीमधला वापरलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही सुद्धा पायपिंगची ही पद्धत नक्की वापरत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येत नाही ह्याच्यामध्ये. आणि कपडासुद्धा मापामध्ये शिल्लक राहतो आणि गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट येऊन जातो. थोडंसं बंद करून घेतलं. पूर्ण पायपिंग झालेली आहे. सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता बाहीला डिझाईन बनवून घेण्यासाठी चौकोनी कापडाचे तुकडे घेतले 2-2 इंचाचे. आता इथे बघू शकता अंतर 2 इंच सोडून द्या. ह्या सुद्धा बाजूला 2 इंच सोडून द्यायचं आहे. आणि अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. बरोबर असे त्रिकोण तयार करून घ्यायचे एकसारखे. इथे आपल्या सर्व त्रिकोण एकसारखे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे धागे असतील तर सावकाशमध्ये एका लाईनीमध्ये कपडा करून घ्यायचा आहे, म्हणजे डिझाईनसुद्धा एकसारखी दिसते त्यासाठी. आता इथे असं जोडून घ्यायचं आहे दंडगीरच्या बाजूला पूर्ण त्रिकोण. आणि एकसारखं अंतर ठेवायचं आहे, किंवा आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. किती अंतरावरती जोडून घ्यायचे आहेत, नंतर जोडून सुद्धा घेऊ शकता. फक्त एकसारखे जोडून घ्यायचे आहेत, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे आपले पूर्ण त्रिकोण जोडून झालेले आहेत. आणि अजून एक डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. आणि इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाही डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. बघू शकता त्याच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा बाजू तयार करून घेतली. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि बघू शकता आपली ते पायपिंगसुद्धा परफेक्ट आलेली आहे. आणि पायपिंग आपली कधीही पलटी पडत नाही आहे, ते लक्षात ठेवायचं. पट्ट्या काढताना फक्त क्रॉसमध्ये काढून घ्यावे लागतात. आणि तुम्हाला ह्या बाजूला एक धागासुद्धा दिसणार नाही आहे. ही ना पद्धत तुम्ही नक्की वापरत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम अजिबात येत नाही. आता इथे असं पकडायचं, दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत. आता फिटिंगची बाजू बघून घ्या, कमी जास्त असेल तर आत्ताच बघायचं आहे बाही जोडण्याआधी. कमरेच्या बाजूला एकसारखं पकडा
आता इथे बघू शकता माझं थोडंसं जास्त आहे. जास्त असेल तर एक लाईन अशी ओढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि तिथे बरोबर असं कट करून घ्यायचं व्यवस्थित आकारामध्ये. किंवा तुम्ही काय करा, एक शिलाई देऊन घेतली तरी चालेल, नंतर कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू बघायची आहे. कमरेच्या बाजूला एकसारखं पकडायचं आणि वरच्या बाजूला बघायचं आपलं कमी जास्त आहे का. इथे फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, वरच्या बाजूला बघायचं आपलं कमी जास्त आहे का. आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित मुंड्याचा आणि कट करून टाकायचं. किंवा एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं व्यवस्थित आकारामध्ये. बाही जोडण्याआधी हे बघत जा, पण ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथं काय करायचं, आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, ठेवून घ्यायचं. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. दोन्हीसुद्धा बाजू ठेवून घेतल्या असं जोडलं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची. मध्यावरती आला पाहिजे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. जोडून झाली. एक बाजू परफेक्ट बघू शकता. बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरते, अजिबात कमी पडत नाही. आता इथे दुसऱ्यासुद्धा बाजूने मध्यापासून जोडायला सुरुवात करते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. खेचू नका फक्त, ना तर गुड्या पाडल्यासारखं होतं, ते लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. आता ह्याच्यावरती मी डबल शिलाईसुद्धा देऊन घेते, म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. एक बाजू परफेक्ट जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. मध्यावरती खोलगट बाजू समोरच्या बाजूला आणि जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. फक्त खेचू नका, ना तर गोड्या पडल्यासारखं होतं. बाहीची घडी परफेक्ट काढलेली आहे, त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि शक्यतो बाहीना मुंडा मोजून काढत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम अजिबात ह्याच्यामध्ये येत नाही. दुसरीसुद्धा बाजू जोडून झाली. डबल शिलाईसुद्धा देऊन घेते. म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. दोन्हीसुद्धा बाजू जोडून झालेले आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. असं पकडा, एकसारखं पकडायचं आहे. मी आतल्या बाजूने फिटिंग करणार आहे. थोडंसं बंद करून घेतलं, एकसारखं पकडायचं आहे. पूर्ण पॅक करून घेते. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू असं पकडलं मी आणि एकसारखं पकडायचं. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधीच बघून घ्यायचं आहे आणि पूर्ण जोडून घेते एकसारखं पकडून. म्हणजे काय होतं, फिटिंगला सोपं पडतं. त्यासाठी फिटिंग कमी जास्त होत नाही, त्यासाठी एकसारखं पकडावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. दंडघेर जेवढा असेल तेवढा मोजून घ्यायचा आहे. पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत मोजून घ्यायचं, आपलं किती भरतंय दंडघेर आपला, आणि ते सेम मार्किंग दोन्हीसुद्धा बाजूंना करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूंना सेमच दंडघेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी दंडघेर मार्किंग करून घेतला एका बाजूला. आता इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. दोन्हीसुद्धा बाजू आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी फिटिंगचा अवकाश दाखवत आहे, म्हणजे तुमचंसुद्धा कुठे चुकणार नाही. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे असं पकडायचं, एका लाईनीमध्ये पकडायचं, एका लाईनीमध्ये. आणि मापाचं सुद्धा ब्लाऊज त्याच पद्धतीने पकडावा लागतो, एका लाईनीमध्ये, म्हणजे फिटिंग चुकत नाही. आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची. असं पकडायचं आणि मोजून घ्यायचं. तिथपर्यंत अंतर आपलं किती भरते, माझं एवढं भरतंय. लगेच ह्याच्यावरती सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आणि असं पकडा एका लाईनीमध्ये. फक्त खेचू नका, आलवारमध्ये पकडायचं आणि सेम तेच मार्किंग आपलं जेवढं भरलं तेवढं इथे करून घ्या. किंवा जी तुमची फिटिंग करण्याची पद्धत असेल ती वापरली तरीसुद्धा चालेल. आता सेम मार्किंग करून घेतलं इथे तेच. आता ह्यासुद्धा बाजूला हे सेमच मार्किंग आपलं जेवढं भरलं होतं तेवढं मुंडा मोजून असं ठेवून घेते आणि जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत एक मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेतली. एकसारखं आहे का असं बघत जा. मुंडा मोजून परफेक्ट फिटिंग होते ब्लाऊजची, कुठलाही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येत नाही. येथे आपले पाठीच्या बाजूला टक्स द्यायचे राहिलेले आहेत, देऊन घ्यायचे आहेत.
असं पकडते एकसारखं आणि 2 इंच सोडून द्यायचं. फिटिंगच्या बाजूला असं टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचं. नेहमीप्रमाणे मार्किंग करून घेऊ शकता. द्यायचे राहिले होते माझे. आता इथे मी मार्किंग करून घेतलं आणि उंचीला गळ्याच्या बरोबर लाईनीमध्ये करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना आपलं सेमच मार्किंग झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच मार्किंग करून घेते. आता ह्यासुद्धा बाजूला अर्धा, ह्या बाजूला अर्धा असं मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूला उंचीला सुद्धा तेवढंच राहिलं पाहिजे. आता इथे दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. थोडंसं बंद करून घेते. अर्धा इंच पकडलं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाईसुद्धा देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. आता दुसरीसुद्धा बाजू तयार करून घेते. अर्धा इंच पकडते आणि वरच्या बाजूला कमी करून घेते. डबल शिलाईसुद्धा देऊन घेते म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजू झालेले आहेत आपल्या इथे. आता इथे कमरघेर मोजून घ्यायचं आहे. मापाचा ब्लाऊज घ्या. पूर्ण कमरघेर मोजून घ्या, फक्त खेचू नका. सावकाशमध्ये अलवारमध्ये मोजून घ्या. आता जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घेतलं. आता तिथपर्यंत अंतर मोजून घ्या. किती भरते आपलं, त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात. एकदा निम्म केलं तिथं आलं, परत एकदा ह्याच्यावरती असं निम्म करून घ्यायचं. दाखवलं त्या पद्धतीने. जेवढं राहील तेवढं त्याचे बरोबर 4 भाग करायचे. माझं एवढं राहिलं. आता ही शिलाईची टीप सोडून द्या. त्याच्या पुढच्या बाजूला जेवढं आपलं राहिलं ना, चौथा भाग आलेला मार्किंग करून घ्यायचा. मार्किंग करून झालं. आता हे सेम मार्किंग, ही शिलाईची टीप सोडून द्या. ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला ना, म्हणून ते अंतर सोडून द्यायचं. त्याच्या पुढच्या बाजूला आपलं जेवढा चौथा भाग आला तेवढा मार्किंग करून घ्यायचा. मार्किंग करून झालं. आता इथे मार्किंगला मार्किंग जोडून घ्यायचं. टेप किंवा पट्टीचा वापर करू शकता. दंडगेर मुंडा कमरघेर जोडून घ्यायचं. अंतर जोडून झालं. आता ही बाजू कमरघेर मुंडा जोडून घ्यायचं अंतर आणि मुंडा दंडगेर जोडून घ्यायचं आहे. आता फिटिंग करून घ्यायची आहे. कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. दंडघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्यासुद्धा देऊ शकता. अंतर ठेवून द्यायचे आहेत म्हणजे जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं त्यासाठी. इथे आपली एका बाजूची परफेक्ट फिटिंग झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने दंडघेर पूर्ण बंद आणि पहिली शिलाईची टिप आपण जे मार्किंग केलं त्याच्यावरती येणार आहे. कमरघेर पूर्ण बंद. अंतर ठेवून फिटिंग करून घ्यायचे आहे. जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्यासुद्धा देऊ शकता. 3 दिल्या तरी चालतील, 4 दिल्या तरी सुद्धा चालतील. इथे आपली दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट अशी फिटिंग करून झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. धागे निघू नये म्हणून मी एक कडेला शिलाई देऊन घेतली. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. इथे बघू शकता आपली बाही डिझाईनसुद्धा. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा, कमी वेळामध्ये परफेक्ट. इथं दुसरीसुद्धा बाजू बघू शकता तुम्ही. आज मी तुम्हाला ब्लाऊज शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. बघू शकता आपला ब्लाऊज इथे पूर्ण तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि तुमचासुद्धा ब्लाऊज ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा. उंचीसुद्धा परफेक्ट झाली आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा ब्लाऊज वरच्या बाजूलासुद्धा सरकणार नाही. कटोरीसुद्धा बघू शकता एकदम अशी परफेक्ट आपली इथे तयार झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये टोकसुद्धा येणार नाही आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि उंचीसुद्धा बरोबर झालेली आहे. दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट झालेला आहे. समोरचीसुद्धा बाजू. आता इथे तुम्ही पाठीचीसुद्धा बाजू बघू शकता. उंचीसुद्धा परफेक्ट झालेली आहे आणि फिटिंगसुद्धा आपली इथे कमी जास्त झालेली नाही आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. बाही जोडण्याआधी तुम्हाला बघायचं आहे आपल्या इथे व्यवस्थित अंतर आहे का. आणि बाहीसुद्धा बघू शकता तुम्ही. उंचीमध्ये परफेक्ट आहे दोन्हीसुद्धा बाजूंची आणि आपलं शोल्डरसुद्धा बघू शकता इथे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि गळ्याचा आकारसुद्धा तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट झालेला आहे. आणि पायपिंगची सुद्धा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.